गाईज, तर कसे आहेत तुम्ही? मी परेश भोईर ब्लॉग्स या यूट्यूब चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत करत आहे. सो गाईज, आज आहे बैरीनाथ वस्तादचा आगमन सोहळा आणि मी चालले ब्लॉग शूट करण्यासाठी आणि तुम्हा सर्वांना बैरीनाथ वस्तादचं दर्शन करण्यासाठी. आणि 1 वाजताचा टायमिंग होता गाईज, कारण की 1 वाजता पाणी सुकणार आहे. पाणी सुकतानाच ते लोक देव काढतात, तांडेल परिवार. सो आपण 1 वाजताच निघणार आहोत. तर आपले फ्रेंड्स वगैरे आले आहेत आणि आपल्याला फोन केला होता की आम्ही सर्व आलो आहे, तू कुठे आहेस? तर मी आता निघतोय ब्लॉग शूट करण्यासाठी आणि तुम्ही सर्व ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा, ब्लॉगचा आनंद घ्या. आता आपल्याला वाशी ते अटल सेतूपर्यंत पोहोचण्यासाठी अर्धा ते पाऊण तास जाईल. त्यानंतर देवाचा आगमनाला सुरुवात होईल, म्हणजे देव पाण्यातून बाहेर काढायला सुरुवात होईल. तर चला, जास्त काही बोलत नाही, ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा, ब्लॉग शेवटपर्यंत पहा. चला. रश्मीतनी वरी बघत येते बिले मांगारशी. रश्मीत भाई, आपण आता चाललोय पहिली देवाच्या आगमनाला. आणि हे बघा, इकडे आपला बँडचा सेटअप चालू आहे. रश्मीत, इकडे बघा भोंगा बांधतात. चला, आपण आता इथं तयारी झाली की बँडला सुरुवात करू आणि मस्ती करत आपण आपल्या स्पॉटवर पोहोचू. गणपती बाप्पा. मंडळी, आम्ही आता आलो बाजवं. बघा तुम्ही, पाण्याच्या मधोमध जी बाज असतं त्याच्यानं फर्स्ट टाइम आलो. आणि बैरीदेव निघाला, अजून टाईम आहे, पाणी भरपूर आहे, तर एवढ्या लवकर बैरीदेव काढणार नाही, म्हणून आम्ही बाज बघण्यासाठी आलो आहे. आणि तुम्हाला पण दाखवतो, बघा बाज कशी असते. तर मंडळी, बाज बघा किती मोठी आहे. पहिल्यांदा मी या बाजेवर आलो आहे आणि तुम्हा सर्वांना ही बाज एक्सप्लोअर करतो आहे. आणि जी बोट तुम्ही बघताय रिपेअर होते, ती भरपूर अशी उंच आणि भरपूर अशी मोठी आहे. आणि आपली मंडळी हळूहळू मागून येते. तर चला, आपण पुढे जाऊया आणि बघूया पुढे कसा काय नजारा येते. आणि इकडे यांनी सगळ्यांनी साऊंड लावून जोर घातले. हे बघा बाज किती मोठी आहे. प्रज्वल सुतार ब्लॉग्स भेटले. आमचा परेश भोईर ब्लॉगर येणार नव्हता, पण तो काही कारणामुळे आलेला आहे. आता आपण तिथं मजा बघू. तुम्ही ब्लॉग काढले का? नाही, आमचा फोन जर आमच्या मेकॅनिकल कुठेच होईल जवळ आहे म्हणून. इकडे पाण्याचा फोर्स बघा कसा वाहतोय पाणी.
हे बघा कसं वाहतंय पाणी, एक नंबर. पाण्याच्या मधोमध, चारी बाजूनी पाणी आणि आम्ही मधोमध आहोत. हे बघा चारी बाजूनी पाणी आणि पाणी बघा कसं वाहतोय. चला तर आपला फोटोशूट वगैरे झालंय आणि आपण आता चाललोय बैरी देवाच्या जागेवर, तिथून बैरी देवाला पाण्यातून बाहेर काढतात तिकडे. सो गाईज दिवाले गावचा बैरी देवाला पाण्यातून बाहेर काढण्यासाठी सुरुवात झालेली आहे. तुम्हाला आता मी दाखवतो बघा. आणि बघा किती गावातले लोक आलेले आहेत देव बघण्यासाठी, देवाचं दर्शन घेण्यासाठी. तर थोडेच वेळ राहिले आता बाकी देव बाहेर येण्यासाठी. तर बघूया आपल्याला. गर्दी बघू शकता तुम्ही. हे बघा गाईस देव शोधतायत, 2 होड्या छोट्या हे देव शोधतायत. आणि आजूबाजूला बघा कधी गर्दी किती आहे, क्राऊड बघा क्राऊड. आणि इकडे यांनी जोर घातले नाचून. इतर सुरुवात आहे, पुढे पुढे बघा तुम्ही.
गाईज वातावरण बघा सगळं ऑरेंज ऑरेंज झालंय. देव अजून भेटला नाही आणि एवढ्या लवकर जल्लोषला सुरुवात केली. देव भेटल्यावर बघा. मंडळी हा बघा आपला बेलपाडकर दादूस नाचतोय बघा कसा बघा. सो गाईज आपल्याला भरपूर तासानंतर महावीर देव भेटलेला आहे, तुम्ही बघू शकता. आणि सर्वांचा आनंद, जल्लोष, उत्साह बघू शकता तुम्ही. देव भेटल्याचा आनंद सर्वजण साजरा करत आहेत. आणि आता थोड्याच वेळात आपल्याला आपला बैरी देव सुद्धा पाहायला भेटेल, जो काही 1 वर्षातून पाहायला मिळतो. तर चला आता वाट पाहूया बैरी देवाची. फायनली गाईज 2025चा बैरी देव आगमन सोहळा संपन्न झालेला आहे आणि देव आपला भेटलेला आहे. बोल बैरीनाथ वस्तात 6 वाजले, 6 वाजता आपला देव भेटला. चला आता आपण थोडंफार शूट करूया आणि आपल्या घरी जाण्यासाठी निघूया. सो गाईज 100हून जास्त बोटे आले असतील देवाच्या आगमनाला यावर्षी. बघू शकता तुम्ही. क्राऊड बघा. अर्ध्या बोटी निघाल्या आणि अर्ध्या बोटी गेल्या देवाच्या दर्शनासाठी. या बघा कशा बोटी सगळ्यात जमल्यात देवाच्या दर्शनासाठी चालल्यात. ही बघा केवढी मोठी बोट आहे गाईस. ऑलर गाईज कसा वाटला तुम्हाला बैरीनाथ आगमन सोहळा 2025चा सोहळा. जे काही मला तुम्हाला या फुटेजमध्ये या ब्लॉगमध्ये दाखवता येईल तेवढं मी तुम्हाला या ब्लॉगमध्ये दाखवलं. आय होप हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल. आणि उद्या गाईज लक्ष्मीपूजन आहे आणि उद्या 7 वाजता देव पूर्ण गावामध्ये फेरी असेल देवाची, म्हणजे पालखी सोहळा असतो. ते पण तुम्हाला मी दाखवणार आहे उद्याच्या ब्लॉगमध्ये. उद्याचा ब्लॉग बघायला विसरू नका. तर चला, आय होप हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर कमेंटमध्ये मला नक्की सांगा. आणि चला
चॅनल जर कोण आपल्याला नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. भेटू आपण अशाच आपल्या उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत वाट पाहत राहा.